दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चा झाली होती की नव्हती यामध्येच अडकलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते वारंवार सांगतायत विलीनीकरणाची चर्चा दादांसोबत झाली होती, तर दादांच्या एनसीपीचे नेते मात्र म्हणतात विलीनीकरणाची चर्चा झालीच नाही। याचा अर्थ असा आहे की दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना विलीनीकरण नकोय। आता प्रस्ताव आला तर चर्चा करू असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। म्हणजेच विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंनी हात झटकले। शशिकांत शिंदे यांच्या दाव्यानुसार विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व हे अजित पवार यांच्याकडे जाणार होतं। शशिकांत शिंदेंचा लेख काय आहे ते आधी आपण पाहूया। तर अदृश्य शक्तीच्या कारवाया, षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीमधून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता। मात्र झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते असा दावा शशिकांत शिंदेंनी केलाय। मात्र याच त्यांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंनी मात्र आक्षेप घेतलाय। शिंदेंचा हेतू कळत नाही असं तटकरे यांनी म्हटले। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाला होता असं शशिकांत शिंदे म्हणाले। मात्र आता या चर्चांना तटकरेंच्या मते काडीचाही अर्थ नाही। आता यामध्ये ट्विस्ट म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर दादांचे 70% आमदार विलीनीकरणाच्या बाजूने असल्याचं म्हणतायत। मंगळवारी सुनेत्रा पवारांना या संदर्भात सांगणार असल्याचं खोसकर म्हणाले। आता माजी आमदार अतुल बेनके हे मात्र आपल्या मतदारसंघामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्रच काम करणार हे त्यांनी जाहीर करून टाकलं। यावर त्यांच्याशी बोलू एवढं मोठं उत्तर तटकरे यांनी दिलं। आता याचा अर्थ असाही निघू शकतो की विलीनीकरणाच्या चर्चा या दादांच्या आमदारांना माहिती आहेत पण नेत्यांना माहिती नाही। दादांचे कट्टर समर्थक खोसकरांच्या म्हणण्यानुसार 70% आमदारांना विलीनीकरण हवंय, पण तटकरेंच्या वक्तव्यावरून तरी दादांच्या नेत्यांना हे विलीनीकरण नकोय। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये बघावं लागेल की विलीनीकरणाचं नेमकं होतं काय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।